तर नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहोत मार्लेश्वरला आपण आलोय। बघताय तुम्ही, आज खऱ्या अर्थानं श्रावण चालू होईल, म्हणजे आज अमावस्या संपली की श्रावण चालू होईल। हे मंदिर रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर उपविभागातील माराल गावाजवळ आहे। मंदिराची स्थापना देवदऱ्याच्या गुहेत करण्यात आली आहे। या मंदिराला कोकणातील त्र्यंबकेश्वर असेही म्हटले जाते। हे भगवान शिवाला समर्पित आहे आणि त्याचे स्वयंपूर्ती शिवलिंग आहे। लोकांसाठी अत्यंत खास मंदिर मानले जाते। पंटमाचा पौराणिक विश्वास सांगतो की भगवान परशुराम यांनी हे मंदिर स्थापिले। मोठे वैशिष्ट्य म्हणजे गुहेत काही कोबरे नागही असतात, पण ते भयंकर नाहीत, कोणालाही टोचलेले नाहीत, अशी परंपरा आहे। मंदिरापर्यंतचा प्रवास सुमारे 520 पायऱ्या चढाव्या लागतात, ज्या नदी डोंगराला जोडून असतात। या मार्गावर अनेक स्टॉल, अन्नवस्तू व पिण्याच्या सोयी आहेत। गुहेतील मंदिर अति काळोख असून दीप समयीने जलप्रकाशित असते। प्रवेशद्वारावर थोडे अरुंद आहे, पण आत गुहेत 5-10 लोक बसू शकतात। मंदिराजवळ अनेक धबधबे आहेत। हे धबधबे पावसाळ्यात उत्स्फूर्तपणे वाहतात। अनेक लहान धबधबेही पावसात मार्गावर दिसतात। मंदिराच्या प्रांगणातून धबधब्याचे सुंदर दृश्य दिसते। पाण्याखाली स्नानास अनुमती आहे। निसर्गरम्य दृश्य बघायला आलो होतो, तर त्याच्यात मला छोटे सरकार दिसले जे आपल्याला बघताय तुम्ही।
या मंदिरात काही प्रमुख उत्सव साजरे केले जातात. मकर संक्रांती या दिवशी मार्लेश्वर गिरिजादेवी विवाहाचा पौराणिक समारंभ साजरा केला जातो. मोठी यात्रा आणि मेळा भरतो. महाशिवरात्री आणि त्रिपुरा पौर्णिमा या दिवशी येथे उत्सव आयोजित होतात. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम, कीर्तन, भजन, लोकप्रिय पदार्थांचा समावेश असतो. मार्लेश्वर मंदिर हे भांडार घेतलेल्या गडद गुहेत आहे व शिवलिंगासोबत वसलेले एक आध्यात्मिक ठिकाण आहे, जे निसर्ग, श्रद्धा व साहस यांचा संगम आहे. पावसाळ्यात या आकर्षण अधिक असतं आणि प्रत्येक पायरी सोबत नवीन अनुभव येतो. तर हर हर मार्लेश्वर मित्रांनो, आत्ताच देवदर्शन झालंय आणि आम्ही आता परतीच्या प्रवासाला निघालोय. तुम्हाला आज कुणाला दाखवू शकलो नाही कारण आज मी सोलो ट्रिपवर होतो. आज एकटाच आहे मी. कॅमेरा पण एकट्यालाच पकडायला लागतो. मी पण स्वतः दिसलो नाही म्हणून सेल्फी कॅमेरा चालू केलाय आणि बोलतोय. पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्कीच बाकीच्यांचं दर्शन होईल. धन्यवाद. आवाज पण येत नसेल तुम्हाला, पाण्याचा आवाज भरपूर येतोय. ठीक आहे, मी बोलतोय तर माझ्याकडे सगळेजण बघताय तिकडे. चला ठीक आहे, भेटू पुढच्या ब्लॉगला. धन्यवाद. जाता जाता हे दृश्य बघून घ्या.